हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो क्लास 12चं, आणि त्याचा आपल्याला आज टॉपिक बघायचा आहे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये वर्क डनचं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं आहे. तर याच्यासाठी सर्वात आधी आपल्याकडे काय आहे ते पाहू आधी आपण. तर आपल्याला माहिती आहे द वर्क डन at constant temperature and pressure is given by तर कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरवरती आपल्याकडे वर्क डन आहे. तर ते वर्क डन काय होतं, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. म्हणजे हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला होता इरिव्हर्सिबल प्रोसेससाठी. मग आपण काय करू, इथं अज्युमिंग आपण असं अज्युम करू की जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते म्हणजेच आपण पी घेतलं, बरोबर. पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी असं आपण कन्सिडर केलं. मग डब्ल्यू काय झाला बघा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नलच्या ठिकाणी पी डेल्टा व्ही, बरोबर. मग तुम्ही याला असंही लिहू शकता, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही म्हणजे काय, V2 मायनस V1 असं लिहिलं याला. नंतर आता काय करू आपण, पीनं आतमध्ये मल्टिप्लाय करू, तर मायनस काय होणार पी V2, त्यानंतर पीनं मल्टिप्लाय केलं हे मायनस जसं तसं पी V1 असं लिहिलं आपण. याला मायनस साईन बाहेरच ठेवलं आणि फक्त पीनं आपण काय केलं, आतमध्ये मल्टिप्लाय केलं. मग हा झाला आपला डब्ल्यू. याला दिलं मी समजा इक्वेशन 1. मग आता जर समजा मी असं म्हटलं फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन, आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन आहे आणि आयडियल गॅस इक्वेशन काय असते, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग आता काय सांगणार आपण, फॉर इनिशियल स्टेट, कोणासाठी, इनिशियल स्टेट. आणि इनिशियल स्टेट आहे म्हणजेच काय म्हणणार आपण, रिॲक्टंट. इनिशियल स्टेट म्हणजेच काय, रिॲक्टंट. मग काय होणार, प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग व्हॉल्यूम झाला V1, N1, R कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे झालं कोणासाठी, इनिशियल स्टेटसाठी. मग आता इनिशियल स्टेटसाठी लिहिलं, आता कोणासाठी लिहू, फॉर फायनल स्टेट. आणि फायनल स्टेट म्हणजे कोण आहे, तुमचा प्रोडक्ट. कारण रिॲक्शनसाठी बघत आहोत आपण, तर फायनल स्टेट म्हणजे काय असते, प्रोडक्ट. सुरुवातला तुमच्याकडे रिॲक्टंट असते आणि शेवटी काय असते, तुमच्याकडे प्रोडक्ट असते. मग काय होणार इथं, हा पी फायनल म्हणजे V2, त्यानंतर N2 RT. मग याला 1 2 का नाही लिहिलं आपण, तर हा प्रेशर कॉन्स्टंट आहे, आर पण कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर पण काय कॉन्स्टंट. मग हे इक्वेशन 1 होतं, याला इक्वेशन 2 म्हटलं आणि याला काय म्हटलं आपण, इक्वेशन 3. मग आता इथं म्हणतो मी फ्रॉम इक्वेशन 1 कॉमा इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. आता या 3 इक्वेशनवरून आपल्याला काय समजते ते पाहू आपण. तर आपल्याकडे डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी V2. तर पी V2 किती आहे आपला, पी V2 आहे आपला N2 RT मायनस याच्यामध्येच आहे ना, मायनस काय येणार पी V1, काय आहे पी V1 आहे आपला N1 RT. आता इथं जर बघितलं तर RT दिसते तुम्हाला, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस N2 राहिला, मायनस इथं काय राहिला N1 राहिला आणि RT कॉमन काढला आपण, बरोबर. मग आता हा N2 मायनस N1 काय आहे, बट आपल्याला माहिती आहे N2 मायनस N1 म्हणजे काय असते, डेल्टा NG असते. मग देअरफॉर W इज इक्वल टू काय झालं, मायनस N2 मायनस N1 काय आहे, डेल्टा NG आणि पुढे काय येणार RT. म्हणजे डेल्टा N कोणासाठी आहे, गॅससाठी आहे. डेल्टा N कोणासाठी आहे, गॅससाठी. चेंज इन नंबर ऑफ मोल्स. मग आता पुढे काय करावं लागेल, याचे मिनिंग लिहावे लागतील आपल्याला. मिनिंग काय आहेत आपल्याजवळ, तर देअरफॉर मिनिंग काय सांगणार आपण, किंवा व्हेअर असं करा, व्हेअर. तर काय सांगणार आपण, N1 काय असते, त्यानंतर N2 काय असते, त्यानंतर डेल्टा NG काय असते, त्यानंतर R काय असते, त्यानंतर T काय असते, बरोबर. तर N1 काय आहे, तर N1ला म्हणणार आपण नंबर ऑफ मोल्स कोणाचे, ऑफ गॅसियस रिॲक्टंट. N2 काय आहेत, हे आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट, बरोबर. त्यानंतर डेल्टा N काय आहे, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. त्यानंतर आर काय असते, याला म्हणतो आपण गॅस कॉन्स्टंट. आरला काय म्हणतो आपण, गॅस कॉन्स्टंट.
आणि टी काय असते, टी असते ॲब्सोल्यूट टेम्परेचर. टीला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर. तर हे डेरिवेशन आपण डिराईव्ह केलं कोणासाठी, वर्क डनसाठी इन अ केमिकल रिॲक्शन. सर्वात आधी आपण वर्क डनचं डेरिवेशन लिहिलं आहे. कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही हे बघितलेलं आहे आपण. मग आपण पी एक्सटर्नललाच आपण पी लिहिलं, मग हा डेल्टा व्हीला V2 मायनस V1 लिहिलं, मायनस बाहेर ठेवला, पीनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT इनिशियल स्टेटसाठी लिहिलं, फायनल स्टेटसाठी लिहिलं आणि ह्या दोन व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1मध्ये पुट केल्या. इथं RT कॉमन काढला, N2 मायनस N1 म्हणजे डेल्टा N आणि W इज इक्वल टू डेल्टा NRT आणि डेल्टा N कोणासाठी आहे, गॅससाठी. त्याचे मिनिंग लिहिले, स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. आता पुढे बघा, आता याच्या काही कंडिशन सांगणार आहोत मी तुम्हाला वर्क डनच्या. त्या कंडिशन काय आहेत आपल्याजवळ ते आपण महत्त्वाच्या कंडिशन आहेत, कारण न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी तुमच्या कामामध्ये पडणार आहे. तर काय कंडिशन आहेत त्या पहा. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक जो आपण सध्या डिराईव्ह केला आणि त्या फॉर्म्युल्यावरूनच आपण त्या कंडिशन सांगणार आहोत. तर कंडिशन सांगण्यासाठी W आहे आपल्याजवळ मायनस डेल्टा NGRT हा फॉर्म्युला आपल्याजवळ. मग आता या डेल्टा NG वरून आपण व्हॅल्यू सांगू. कशा सांगू बघा. समजा आपण असं कन्सिडर केलं, पहिली केस काय आहे, पहिली केस आपल्याजवळ की N1 इज इक्वल्स टू N2 आहे. N1 इज इक्वल्स टू N2 आहे. मग N1 इज इक्वल्स टू N2 असेल तर याचा अर्थ डेल्टा Nचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा NG काय असते, N2 मायनस N1. पण दोन्ही सारख्या व्हॅल्यू आहेत, N1 इज इक्वल टू N2 आहे. मग दोन्ही व्हॅल्यू जर सारख्या आहेत म्हणजे देअरफोर डेल्टा NG काय होणार, इथं डेल्टा NG काय होणार, 0. आणि डेल्टा NG जर 0 झाला तर W काय आहे, मायनस डेल्टा NG 0 RT म्हणजे W काय झाला तुमचा 0. W 0 झाला याचा अर्थ वर्क डन झालंच नाही. बरोबर. म्हणजे काय म्हणणार आपण, नो वर्क इज डन, नो वर्क इज डन. तिथं वर्कच झालं नाही असं आपण म्हणणार. हे झाली आपली पहिली केस. बरोबर. त्यानंतर दुसरी केस. दुसरी केस आहे आपल्याजवळ N1 ग्रेटर दॅन N2. आता याचा अर्थ काय, तर गॅसचे मोल आणि म्हणजे गॅसचे रिॲक्टंटचे मोल आणि प्रोडक्टचे मोल काय झाले, सारखे झाले. आणि इथं आता N1 मोठा आहे म्हणजे रिॲक्टंटमध्ये जो गॅस आहे त्याचे मोल जास्त आहेत, प्रोडक्टमध्ये कसे आहेत, कमी आहेत. मग आता काय होणार बघा, N1 ग्रेटर दॅन N2 आहे. मग डेल्टा Nचा फॉर्म्युला काय असते आपला, डेल्टा Nची काय होणार, N2 मायनस N1. मग आता मोठा कोण आहे, तर मोठा कोण आहे, N1. मग हा जर मोठा असेल तर याचं साईन निगेटिव्ह आहे म्हणजे आन्सर जे येणार आहे तुमचं ते निगेटिव्ह येणार आहे. डेल्टा NG काय येणार आहे, डेल्टा NG जो आहे तो निगेटिव्ह येणार आहे. का, कारण आपण आन्सरला कोणाचं साईन देत असतो, मोठ्या संख्येचं. तर मोठी संख्या कोण आहे, N1, त्याचं साईन काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे डेल्टा NG निगेटिव्ह आहे. मग डेल्टा NG जर निगेटिव्ह आहे तर W काय होणार बघा, Wचा फॉर्म्युला काय होणार, W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NG काय आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे हा निगेटिव्ह येणार आणि पुढे RT. मग निगेटिव्ह जर आहे तर हा काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे W काय झाला इथं, पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे जेव्हा N1 ग्रेटर दॅन N2 असते, बरोबर, N1 काय असते, ग्रेटर दॅन N2 असते, तेव्हा W पॉझिटिव्ह येत आहे. W पॉझिटिव्हचा अर्थ काय असते, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, वर्क इज डन ऑन द सिस्टीम हा त्याचा अर्थ असते. जर W पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. त्यानंतर तिसरी केस आहे आपल्याजवळ की हा जो N2 आहे हा मोठा आहे कोणापेक्षा, N1 पेक्षा. N2 मोठा घेतला आपण. मग आपला डेल्टा NGचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा NGचा फॉर्म्युला आहे N2 मायनस N1. मग मोठा कोण आहे, तर मोठा आहे N2. मग N2 जर मोठा आहे तर डेल्टा NG, मोठ्या संख्येचं साईन इथं काही दिसत नाही म्हणजे काय असते, पॉझिटिव्ह. मग N2 मोठा असेल तर डेल्टा NG काय झाला, पॉझिटिव्ह. मग W काय होईल, देअरफॉर W इज इक्वल टू हे मायनस आणि आतमध्ये डेल्टा NG काय येणार, पॉझिटिव्ह. बरोबर, प्लस येणार आणि पुढे हा RT आहे. मग मायनस प्लस काय होणार, मायनस म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे तुमचा W जो आहे तो इथं काय भेटणार आहे तुम्हाला, निगेटिव्ह भेटणार आहे. आणि W जर निगेटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय असते, वर्क इज डन बाय द सिस्टीम. बरोबर. जर सिस्टीमनं काम केलं तर W काय येत असते, निगेटिव्ह येत असतील. तर ह्या 3 कंडिशन तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. N1 इज इक्वल टू N2 असेल तर नो वर्क इज डन. N1 ग्रेटर दॅन N2 असेल तर वर्क इज डन ऑन द सिस्टीम. त्यानंतर N2 ग्रेटर दॅन N1 असेल तर वर्क इज डन बाय द सिस्टीम. महत्त्वाचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला MCQ मध्ये पण विचारू शकतं.
मग आता आणखी आपण एक छोटा क्वेश्चन बघू. तो छोटा क्वेश्चन काय आहे तर अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस म्हणजे कोणकोणत्या कंडिशनमध्ये डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू असते. क्वेश्चन काय आहे पहा. अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस म्हणजेच कंडिशन्स, सर्कमस्टन्सेस म्हणजेच काय कंडिशन्स, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी कधी असते हा क्वेश्चन आपल्याला विचारला. तर बघा सर्वात पहिलं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी असते. तर आपल्याकडे डेल्टा एचचे दोन फॉर्म्युले आहेत. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. दुसरा फॉर्म्युला आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी हा आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग आता आपल्याला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू पाहिजे, याचा अर्थ हे पाहिजेत नाही. बरोबर. मग हे नसण्याच्या आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन, इफ रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज व्हेसल. जर तुम्ही एखादी रिॲक्शन क्लोज व्हेसलमध्ये करता, म्हणजे क्लोज व्हेसल म्हणजे क्लोज कंटेनर आहे. मग क्लोज कंटेनर आहे, बंद आहे, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम बदलणार आहे का फिक्स झाला व्हॉल्यूम बंद करून ठेवलं तर. म्हणजे इफ अ रिॲक्शन कॅरीड आउट इन अ क्लोज व्हेसल देन डेल्टा व्ही. बरोबर. म्हणजे काय होणार, डेल्टा व्ही जो आहे तो डेल्टा व्ही इज इक्वल टू काय होणार, झिरो. क्लोज व्हेसल आहे, व्हॉल्यूम चेंज होणारच नाही. मग व्हॉल्यूम जर चेंज झाला नाही तर देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी आणि डेल्टा व्ही आहे झिरो. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू झिरो झिरो. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू काय आलं, डेल्टा यू. हे पहिली कंडिशन आहे. जर तुम्ही रिॲक्शन क्लोज व्हेसलमध्ये केली तर तिथं डेल्टा व्ही काय असते, झिरो असते. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय भेटेल, डेल्टा यू. हे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, इफ रिॲक्शन इन्व्हॉल्व solids and liquids. इफ रिॲक्शन इन्व्हॉल्व सॉलिड्स अँड लिक्विड्स. रिॲक्शनमध्ये काय असेल, सॉलिड्स आणि लिक्विड असतील. तर अशा वेळेस पण आपल्याला माहिती आहे, अशा वेळेस पण डेल्टा व्ही काय असतो, झिरो असतो. बरोबर. जर रिॲक्शनमध्ये सॉलिड आणि लिक्विड असेल तर तिथं व्हॉल्यूम चेंज होत नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे डेल्टा व्ही झिरो असतो. पण डेल्टा व्ही जर झिरो झाला तर आपल्याकडे फॉर्म्युला काय होणार, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी. आणि काय येणार तर डेल्टा व्ही झाला झिरो. म्हणजे काय झालं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस झिरो. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू काय झालं, डेल्टा यू. ही झाली दुसरी कंडिशन. बरोबर. हे पहिली आणि हे दुसरी कंडिशन. जर रिॲक्शनमध्ये सॉलिड आणि लिक्विड असतील तर डेल्टा एच इज इक्वल टू काय असते, डेल्टा यू. कारण डेल्टा व्ही काय होतं तिथं, झिरो होतो. मग हे झाली दुसरी कंडिशन. मग आता तिसरी कंडिशन पाहिजे आपल्याला. इथं ॲडजस्ट करतो मी. बघा. तर तिसरी कंडिशन काय आपल्याजवळ, इफ नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट म्हणजे काय, N1. बरोबर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे N, रिॲक्टंटसाठी आहे म्हणून 1. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट इज इक्वल टू काय घेतलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. मग गॅसियस प्रोडक्टचे काय आहेत, N2. म्हणजे दॅट इज काय घेतलं तुम्ही, N1 इज इक्वल टू N2 घेतलं. आणि आपण सध्या सांगितलं जर N1 इज इक्वल टू N2 आहे, याचा अर्थ तुमचा डेल्टा एन जी काय झाला, झिरो. आणि डेल्टा एन जी जर झिरो झाला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू काय ना, डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी हा फॉर्म्युला आहे. मग डेल्टा एच काय होणार, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी झिरो आणि इंटू काय आहे, आर टी. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय झाला, डेल्टा यू प्लस झिरो. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय झाला, डेल्टा यू. हे
तिसरी कंडिशन, बरोबर. तर या 3 कंडिशनमध्ये डेल्टा एच इज इक्वल टू काय असते, डेल्टा यू असते. हे 2 आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, त्याचा वापर करून आपण हे काढलं. जर तुम्ही रिॲक्शन क्लोज व्हेसलमध्ये केली तेव्हा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. जर रिॲक्शनमध्ये सॉलिड आणि लिक्विड असतील तेव्हा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. आणि तिसरी कंडिशन, रिॲक्टंटचे आणि प्रोडक्टचे जे गॅसियस मोल आहेत ते जर सारखे असतील तर तेव्हा पण डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा दुसरा क्वेश्चन छोटासा. आणखी एक क्वेश्चन बघू आपण याच्यावरती, जो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाते की डिफरन्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, तर एकदम छोटासा क्वेश्चन आहे आणि मस्त क्वेश्चन आहे. थोडे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील याच्यामध्ये. काय क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, सर्वात आधी पहिली केस, आपल्याला माहिती आहे की इन आयसोकोरिक प्रोसेस, जर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर याचा अर्थ काय असते, जर आयसोकोरिक प्रोसेस आहे म्हणजे व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट आहे तर याचाच अर्थ जो डेल्टा व्ही आहे तो डेल्टा व्ही काय झाला, 0, बरोबर. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्ही काय झाला, 0. मग आपल्याकडे देअरफोर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आपल्याकडे थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ आहे. तर हा थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ काय सांगते आपल्याला, तर हा सांगते आपल्याला डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असते, क्यू प्लस डब्ल्यू, बरोबर. बट आपल्याला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू काय असते, मायनस पी डेल्टा व्ही. हे बघितलं होतं आपण. डब्ल्यू इज इक्वल टू काय असते, मायनस पी डेल्टा व्ही. पी एक्सटर्नल घ्या किंवा पी घ्या, पण डेल्टा व्ही तर 0 आहे म्हणजे काय झालं, मायनस पी इंटू 0 म्हणजे डब्ल्यू काय झाला, 0, बरोबर. तर असा आपल्याला डब्ल्यू काय भेटला इथं, 0. मग डब्ल्यू जर 0 आहे तर देअरफोर डेल्टा यू हे कधी लिहिलं आपण, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमवरती लिहिलं आपण. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय झालं, क्यू प्लस डब्ल्यू. मग हे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवरती लिहितो म्हणून आपण व्ही लिहिलं इथं. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू काय झालं, क्यू व्ही. डेल्टा यू इज इक्वल्स टू काय झालं, क्यू व्ही. म्हणजे हा आयसोकोरिक प्रोसेससाठी हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असते, चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. मग जसं आपण आयसोकोरिक प्रोसेससाठी सांगितलं तसंच आपण कोणासाठी सांगू, दुसरं, फॉर आयसोबेरिक प्रोसेस. आणि जर आयसोबेरिक प्रोसेस आहे म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर जर कॉन्स्टंट आहे याचाच अर्थ डेल्टा पी काय झाला तिथं, 0, बरोबर. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा पी 0. मग देअरफोर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आता थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ काय सांगते आपल्याला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पहिला लॉ आहे आपला डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. बट डब्ल्यूला काय लिहू शकतो आपण, मायनस पी डेल्टा व्ही. इथं काही चेंज येणार आहे का, तर आपला डेल्टा पी 0 आहे म्हणजे इथं डेल्टा पी नाही आहे म्हणजे हे इक्वेशन जसं तसंच राहील. देअरफोर डेल्टा यू इज इक्वल टू काय झालं, क्यू. त्यानंतर इथं काय होणार, हा प्लस डब्ल्यूच्या ठिकाणी काय येणार, मायनस पी डेल्टा व्ही. मग डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस मायनस पी डेल्टा व्ही. मग हा मायनस आहे इकडे शिफ्ट करू. हे कुठं बघत आहोत आपण, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे ना, म्हणजे हे कुठं आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू क्यू पी, बरोबर. आणि डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही आपण डेरिवेशन डिराईव्ह केलं, हा काय असते, डेल्टा एच. आणि इज इक्वल टू काय झालं, क्यू पी. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय आलं, क्यू पी. कारण याचा जो फॉर्म्युला आहे त्याचा काय होता, डेल्टा एच होता. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय झालं, क्यू पी. मग आता मला सांगा या दोघांमध्ये काय फरक आहे. या दोघांमध्ये हा फरक आहे की डेल्टा यू इज हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर. आणि डेल्टा एच इज हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता आपल्याला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही असते आणि डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी असते. क्यू म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, इथं क्यू म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर हा दोघांमधला डिफरन्स आहे. खाली वाक्य लिहायचं,
डेल्टा यू इज हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, इथं डेल्टा एच इज हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे डेल्टा एच जर असेल तर त्याला डेल्टा एचला तुम्ही क्यू पी लिहू शकता, आणि जर डेल्टा व्ही असेल तर डेल्टा व्हीला तुम्ही काय लिहू शकता, क्यू व्ही लिहू शकता. आणि एक ध्यानात ठेवा, आज जे मी तुम्हाला परत एकदा सांगत आहोत, स्क्रीनशॉट काढून घ्या, परत एकदा काय सांगत आहोत तुम्हाला, तर आपण काय काय बघितलं होतं, तर क्यू कशाला म्हणतात, त्यानंतर हा डब्ल्यू, क्यूच्या नंतर हा क्यू पी आणि क्यू व्ही याच्यामध्ये काय फरक आहे ते. तर बघा सर्वात आधी तर क्यू जो आहे याला म्हणतो आपण हीट, बरोबर. त्यानंतर क्यू व्ही जे आहे हे आहे हीट ॲट कॉन्स्टंट, हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर. त्यानंतर क्यू पी हे काय आहे, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग याच्यामध्ये काय ध्यानात ठेवायचं आहे, तर क्यू व्ही म्हणजेच आला होता तुमचा डेल्टा यू, आणि जो क्यू पी आहे तो आला तुमचा डेल्टा एच. क्यू पी म्हणजे काय, डेल्टा एच. मग हा जो क्यू आहे तर हीट हे पाथ फंक्शन आहे, हीट काय आहे, पाथ फंक्शन आहे. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, हे कोणतं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन. त्यानंतर डेल्टा एच पण काय झालं, स्टेट फंक्शन. मग एन्थाल्पी हे पण स्टेट फंक्शन आहे, माहिती आहे आपल्याला, चेंज इन एन्थाल्पी पण स्टेट फंक्शन. मग हा जो क्यू आहे हा पाथ फंक्शन, क्यू व्ही आणि क्यू पी हे दोघंचे दोन्ही पण काय आहेत, स्टेट फंक्शन आहेत. तर याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, त्यामुळे लक्षामध्ये असू द्या. तर क्यू व्ही आणि क्यू पी काय आहेत, स्टेट फंक्शन आहेत, आणि जो क्यू आहे म्हणजे हीट आहे ते कोणतं फंक्शन आहे, पाथ फंक्शन आहे. हा दोघांमधला फरक आहे. एकदम इझिली तुम्हाला एक्सप्लेन केलं मी कशा पद्धतीनं, म्हणजे आपण या लेक्चरमध्ये 3 टाईपचे वेगवेगळे फॉर्म्युले बघितले म्हणा असं म्हटलं तरी चालेल. ज्याच्यामध्ये पहिलं होतं डेरिवेशन कोणासाठी, वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, तर वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शनचा फॉर्म्युला काय आला आपला, डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं होतं, मायनस डेल्टा एन जी आर टी. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, बरोबर. त्याच्यानंतर याच्या 3 कंडिशन सांगितल्या. 3 कंडिशन कोणकोणत्या होत्या, जर तुमचं N1 इज इक्वल्स टू N2 असेल, दुसरी कंडिशन N1 ग्रेटर दॅन N2 असेल, आणि तिसरी कंडिशन N2 ग्रेटर दॅन N1 असेल, बरोबर. ह्या 3 कंडिशन बघितल्या. तर याच्यामध्ये N1 इज इक्वल टू N2 असेल तर तुमचा जो डेल्टा एन जी असते तो 0 असते, बरोबर. N1 ग्रेटर दॅन N2 असेल तर तुमचा जो डेल्टा एन जी असते तो काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि जर डेल्टा एन जी म्हणजे N2 ग्रेटर असेल, नाही चुकलं वाटते, N1 ग्रेटर आहे तर N1 ग्रेटर असेल तर हा निगेटिव्ह असते, आणि जर N2 ग्रेटर असेल तर हा काय असते, पॉझिटिव्ह असते. हे आपण बघितलं. आणि याचा अर्थ काय होते, नो वर्क डन. याचा अर्थ काय होते, नो वर्क डन. याचा अर्थ काय होते, वर्क डन. याचा अर्थ काय होते, वर्क डन बाय द सिस्टीम, बाय द सिस्टीम. उलटं झालं हे, उलटं झालं हे. डेल्टा एन जी जर N1 ग्रेटर असेल तर N1 ग्रेटर असेल तर हे पॉझिटिव्ह आलं होतं, N1 ग्रेटर असेल तर हे काय आलं होतं, पॉझिटिव्ह. नाही, डेल्टा एन काय आला होता, डेल्टा एन निगेटिव्ह आला होता, हे बरोबर आहे. आणि इथं वर्क डन बाय द सिस्टीम आलं होतं. त्यानंतर इथं डेल्टा एन काय आला होता, पॉझिटिव्ह आला होता, आणि इथं काय आलं होतं, वर्क डन. वर्क डन परत एकदाच पाहतो मी, चेक करून घेतो. बघा, तर डब्ल्यूचा फॉर्म्युला होता मायनस डेल्टा एन जी आर टी, बरोबर. आणि डेल्टा एन काय होता, N2 मायनस N1. मग N2 मायनस N1 तर कोण ग्रेटर आहे, N1 ग्रेटर आहे. N1 ग्रेटर आहे म्हणजे कोणतं साईन येणार, मायनसचं. आणि मायनसचं साईन आलं, N1 ग्रेटर आहे म्हणजे कोणतं साईन येणार, मायनसचं साईन आलं. आणि मायनसचं साईन आलं तर मायनस, आणि हा मायनस प्लस, म्हणजे वर्क डन काय आलं इथं, ऑन द सिस्टीम आलं. काय आलं, वर्क डन ऑन द सिस्टीम. त्यानंतर N2 जर ग्रेटर आहे म्हणजे हा ग्रेटर आहे. N2 जर ग्रेटर आहे म्हणजे कोणतं साईन आलं, डेल्टा एनचं. डेल्टा एनचं पॉझिटिव्ह साईन आलं, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार, निगेटिव्ह, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम आलं. काय आलं, वर्क डन बाय द सिस्टीम. तर थोडं कन्फ्युजिंग आहे, व्यवस्थित हँडल करा त्याला. N1 इज इक्वल टू N2 असेल तर डेल्टा एन जी 0 वर्क, नो वर्क डन. N1 ग्रेटर दॅन N2 असेल तर डेल्टा एन जी निगेटिव्ह आणि वर्क डन ऑन द सिस्टीम. N2 ग्रेटर दॅन N1 असेल तर डेल्टा एन जी पॉझिटिव्ह आणि वर्क डन बाय द सिस्टीम. ह्या कंडिशन होत्या ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आणखी परत
आपण डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यूच्या कंडिशन बघितल्या आणि त्या कंडिशन कोणकोणत्या होत्या तर त्याच्यामध्ये डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू याच्या पण 3 कंडिशन. कोणकोणत्या 3 कंडिशन होत्या परत एकदा रिकॉल करा. पहिली कंडिशन काय होती, पहिली होती इन काय म्हणणार आपण इन क्लोज व्हेसल, इन क्लोज व्हेसल हे पहिली कंडिशन होती. त्यानंतर दुसरी कंडिशन काय होती रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड काय असेल सॉलिड्स अँड लिक्विड्स असतील. त्यानंतर तिसरी कंडिशन होती N1 इज इक्वल टू N2. अशा 3 कंडिशन होत्या. या 3 कंडिशनमध्ये डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू आणि परत आपण बघितलं जो डेल्टा यू आहे तो असते क्यू व्ही आणि डेल्टा एच आहे तो काय असते क्यू पी. असे 3 वेगवेगळे क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये सॉल्व केले. महत्त्वाचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता पुढे आपण या चॅप्टरमध्ये जे काही आतापर्यंत आपण डेरिवेशन बघितले या सर्व डेरिवेशनवरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे ते आपण पुढच्या लेक्चरपासून पाहू. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि या चॅप्टरच्या नोट्ससाठी आणि ऑनलाईन MCQ टेस्टसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.